आणि गेलो खचून. सत्तेच्या खुर्चीसाठी शेतकऱ्याचं आंदोलन विकलं का? शेतकऱ्यांची कैवारी, गोरगरिबांचा आवाज, अपंगाचा नेता म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते बच्चू कडू साहेब. काही दिवसापूर्वी तुम्ही एक मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं उभं केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा. असंख्य लाखो शेतकरी तुमच्या मागे ते आंदोलन चालले का? कारण त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला होता. आपल्यासाठी कोणतरी आवाज उठवतोय. हा माणूस असा आहे ज्याचा आवाज विकला जाणार नाही. पण बच्चू कडू साहेब, तुम्ही काय केलं? जी अपेक्षा होती त्याच्या विरोधच केलं. तुम्ही पण स्वतःच्या खुर्चीसाठी, एका विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शेतकऱ्याचं आंदोलन सेटिंग केलं. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीपासून सुरू झालेला प्रवास आज सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही पण देऊन थांबला. बच्चू साहेब, आपल्या मराठीत एक म्हण आहे, जोपर्यंत आपल्याला काय मिळत नाही तोपर्यंत पुढचे पाय चाटायचे आणि ज्या दिवशी आपल्याला मिळायला लागलं की मागच्याला चावत सुटायचं. पण बच्चू साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा शेतकरी राजा फक्त मतदार नाही तर तो एक कणा आहे या भारत देशाचा आणि या महाराष्ट्राचा. तो संपूर्ण जगाला आजपर्यंत पोषित आलाय. शेतकऱ्यांचा तळतळाट तुम्हाला पचणार नाही. तुम्ही एका आमदारकीसाठी शेतकऱ्यांचा फायदा करून घेतला तर लक्षात ठेवा, याची परतफेड केली जाईल, ती पण व्याजासकट. बच्चू साहेब, आज मी कोणत्या पक्षाचा किंवा संघटनेचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही तर शेतकऱ्याची औलाद म्हणून बोलतोय. तुम्ही जर आमच्या आई बापांच्या जीवावर आज स्वतःचा फायदा करून घेणार असाल तर लक्षात ठेवा, याचा बदला जरूर घेतला जाईल. खूप मोठे असतात शेतकऱ्याच्या काळजावरचे गाव. कोण ऐकत नाही शेतकऱ्याच्या हक्काची धाव. जेव्हा मिळत नाही त्याच्या मालाला योग्य तो भाव, कारण मधल्या दलालांनाच खूप मोठे हाव.